मित्र हो, निष्ठावान लोकांना दुःख का होतं? निष्ठावान लोकांना दुःख होण्याचं कारण हे आहे की ते ज्या क्षेत्रात काम करतात, सामाजिक असेल, राजकीय असेल, शैक्षणिक असेल किंवा जीवन प्रवाहामध्ये त्यांना ज्या ठिकाणी त्यांच्या उदरनिर्वाह प्लस त्यांच्या आयुष्याला कुठंतरी मोठं करणार आहे, अशा क्षेत्रात प्रत्येक व्यक्ती आपला वेळ घालवत असतो. निष्ठावान लोकांना दुःख वाटण्याचं दुसरं कारण म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी आपला वेळ, आपलं कार्य विचार न करता प्रत्यक्ष आपलं एक अस्तित्व आहे, आपला एक विचार आहे, या प्रामाणिक भावनेनं आपण तिथं वेळ दिलेला असतो. आणि वेळ दिल्यानंतर आपल्यालाही आणि त्या कार्यकर्त्यालाही वेळ प्रमाणेच अपेक्षा पण असतात. प्रत्येक गोष्टीमध्ये अपेक्षा ठेवून काम करणं हे अपेक्षाभंगाचं लक्षण असतं. पण काम करायचं तरी कुठल्या अपेक्षेनं? विषय राजकारणाचा नाही, विषय समाजकारणाचा नाही, क्षेत्र कोणतंही असो, ज्या क्षेत्रामध्ये ज्या व्यक्तींनी प्रामाणिकपणे वेळ दिलेला आहे, प्रामाणिकपणे त्या ठिकाणी आपले वेळेच्या माध्यमातून कार्य कष्टपणाला लावलेले आहेत, वेळोवेळी प्रत्येक दिवस रात्र पाहिला नाही आणि त्या ठिकाणी मनातून कार्य केलेलं आहे, त्या व्यक्तीला त्याच्या कामाप्रती विचार करून त्या व्यक्तीला त्या पद्धतीनं त्याचं यश आणि श्रेय मिळायला पाहिजे. जर एखादा व्यक्ती त्या ठिकाणी कार्य करतो, एखादा व्यक्ती त्या ठिकाणी आपल्या प्रत्येक गोष्टी, आपल्या सीमा ओलांडून त्या ठिकाणी तन मन धन विचारानं कार्य करतो, तेव्हा त्याचा एक विचार असतो की भविष्यात मला कुठंतरी एक स्थान मिळेल, ही अपेक्षा असते. कारण आपण माणूस आहोत, माणसाला अपेक्षा असतातच, आपण देव नाहीत. देव नसल्यामुळं माणसाच्या विचाराच्या भावना किंवा माणसाला अपेक्षा असणं चुकीचं नाही. म्हणून एखाद्यानं निष्ठेनं काम करणं आणि त्याला त्या काळामध्ये केलेल्या कामाची पोचपावती न मिळणं, यामुळे निष्ठावान दुखावले जातात. आणि निष्ठावान जर दुखवत असतील तर ते क्षेत्र राहत नाही. क्षेत्रामध्ये काम केले जातात, पण त्या कामावर त्या काम करणाऱ्यांची तेवढी श्रद्धा असतेच असं नाही. त्यासाठी निष्ठावान लोक जपले पाहिजे. ज्याप्रमाणे महाराष्ट्राच्या स्वराज्यामध्ये महाराष्ट्र स्वराज्य निर्माण करताना मावळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांना वेळोवेळी जपलं, तेच आपण आपल्या सवंगडीतल्या आणि सोबतीतल्या लोकांना जपलं पाहिजे. क्षेत्र कोणतेही असो, फक्त भावना विश्वासाची पाहिजे, सांभाळून घेण्याची पाहिजे. आणि ज्यांनी आपल्याला वेळ दिलाय त्याच्या कार्याची, त्याच्या कार्यमूल्यमापन आपण करायला पाहिजे. तरच कुठलंही क्षेत्र चांगल्या पद्धतीनं विकसित होईल, हे मात्र नक्कीच. धन्यवाद.